आजकाल अशा स्त्रिया फार कमी पाहायला भेटतात की ज्यांना आपल्या सौभाग्याचा गौरव असेल. अशा काहीच स्त्रिया आपल्याला बघायला मिळत नाही. साध्या साध्या गोष्टीवरून पतिदेवांशी भांडणाऱ्या स्त्रिया आहेत. जो पती 10 तास सलग 12 तास कंपनीमध्ये काम करतोय, तो जर संध्याकाळी घरी येतोय, किमान त्याला बसू द्यायचं, किमान त्याच्या हातात पाण्याचा ग्लास द्यायचा, ते जमत नाही. तो बूटच काढतोय इतक्यात म्हणायचं आज मला पिझ्झा खाण्याची इच्छा आहे, मला घेऊन बाहेर चला. अहो, त्याच्या मानसिकतेचा काही विचार. तो तुमचं सगळं पणाला लावतोय त्याच्या स्वतःच्या संसारासाठी, तुमच्यासाठी धडपड करतोय. बाहेर जाऊन त्याच्या जबाबदाऱ्या त्यालाच माहिती आहेत की घर चालवण्यासाठी तो किती धावपळ करतोय. पुरुषाची जात पाहिजे तितकी वाटते तितकी सोपी नाहीये. बाईला सहज व्यक्त होता येतं, पुरुषाला व्यक्त होता येत नाही मैत्रिणींनो. आणि व्यक्त व्हायला जर गेला ना तर डोळ्यातलं पाणी जर कोणी पाहिलं तर आपल्याला कमजोर समजतील असा भाव त्याच्या मनात येतो. पुरुषाला नाही बोलता येत, पुरुषाला नाही व्यक्त होता येत. जरा त्याची भावना जाणत जा. पतिव्रतेचा धर्म आहे. नाही एकदा देवाचं पूजन केले तरी चालेल, पण पती देवांना मात्र डोक्यावरचा मुकुट करायचा आहे आपल्याला, आणि स्वतः सुद्धा त्यांची राणी बनून राहायचंय. पूर्वीच्या स्त्रिया आपल्या पतीची एकूण एक गोष्ट मानत होत्या. सर्वतोपरी तीच गोष्ट योग्य आहे असा त्यांचा निर्णय होता. पण आता तसं काही राहिलेलं नाही. आता अशी कंडिशन झालेली आहे. पहिले तरी किमान आहो स्वामी काय जे काय असं म्हणायचं ते म्हणायचे. आता तर डायरेक्ट अरे कारेची भाषा आहे. अरे तुला यायला वेळ झाला, मी वाट पाहते तुझी, चल आपण फिरायला जाऊ. असं हा संवाद आता चालू झालेला आहे. रिस्पेक्ट, आदर नावाची कुठलीच गोष्ट आपल्यामध्ये नाहीये.